हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मी आहे रुपालीने, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आम्ही खूप दिवसानंतर जाणार आहोत फिरायला। कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच कळणार आहे। ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका। जे माझ्या चॅनलला नवीन असतील, ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो। भरपूर असं प्रेम द्या, खूप साऱ्या कमेंट करा ह्या ब्लॉगला। इतका सुंदर असा ब्लॉग होणार आहे, एकदम नॅचरल गोष्टी आहेत ह्या ब्लॉगमध्ये आणि खूप सुंदर असं दृश्य आहे। आणि हे बघून ना मी सुद्धा एवढे आनंदित झाले ना, मला असं वाटलं की हे मला वॉटरफॉलला घेऊन जाणार आहेत, पण नाही, एक खूप सुंदर असं दृश्य आहे आणि एकदम नॅचरल आहे। तर मला म्हटलं की चल, खूप दिवसापासून आम्ही बाहेर गेलो नव्हतो आणि कसं आहे माहिती आहे का, घरात राहून राहून पण कंटाळा येतो, कधीतरी आपल्यासाठी वेळ काढायला पाहिजे आणि स्वतःला प्रेम करा, स्वतःसाठी जगायला शिका, खूप एन्जॉय करा लाईफमध्ये। लाईफ केवढी आहे आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून आम्ही प्रत्येक जो क्षण आहे ना लाईफचा तो खूप एन्जॉय करतो, मजा करतो आणि आम्ही दुनियादारीचं टेन्शन घेत नाही। आणि आम्हाला पर्सनली फिरायला खूप आवडतं, पण कसं आहे माहिती आहे का, आता दक्षू ना थोडासा आगाऊपणा करतो बाहेर गेल्यावर, म्हणून आता आहे ना थोडंसं आम्ही कमी केलं होतं मध्ये, पण आता हे म्हटलेत की आतापासून आपण परत अजून फिरायचं स्टार्ट करू। नाही तर मित्रांनो, पहिले आमचं सॅटर्डे संडे म्हणजे आम्ही बाहेरच असायचो, अदरवाईज आम्ही घरी राहायचोच नाही, एवढा आम्ही फिरायचो। पण त्याच्यानंतर हे सगळं काहीतरी नवीच केसेस पण ऐकायला भेटत आहे, तिकडून हे झालं तिकडून ते झालं, म्हणून जास्त आम्ही जात नाही बाहेर आता। पण काय नाही, आयुष्याचं काहीही सांगता येत नाही, एन्जॉय करून घ्यायचं, मस्त मजा करायची। तुम्ही बघत असेल इतकं सुंदर असं दृश्य आहे ना, तर खरंच तुम्ही बाहेर निघलात ना तर तुम्हाला जग खूप सुंदर दिसतं। घरात बसले तर तेच 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 भांडी कुंडी हे ते भांडण होतं, तर बाहेर निघा, थोडं मूड पण आपला फ्रेश होतं, माइंड फ्रेश होतं, भारी वाटतं मस्त। आणि खूप दिवसानंतर गेलो आहोत तर खरंच मला पण खूप भारी वाटलं। आणि हे मला म्हटलेत की यूट्यूबमुळे विषय असा होत आहे की यूट्यूबचं कसं आहे, यांना मला वेळ देता येत नाही आहे, तर होतं कधी कधी असं। हे बघा, काही गोष्टींमध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला अवॉइड करावं लागतात। तर कसं होतं, खूप दिवसापासून यूट्यूबच्या मागं लागलेले होते, व्हिडिओ टाकायचे, त्याच्यानंतर सॅटर्डे संडेमध्ये भाजीपाला वगैरे याच्यातच आमचा वेळ जात होता। तर ते मला म्हटले की तू आज यूट्यूबवर लाईव्ह वगैरे व्हिडिओ वगैरे काही टाकू नको, फक्त फॅमिलीला टाईम दे आणि फॅमिलीसोबत आपण फिरायला जाऊ, मस्त एन्जॉय करू। तर मस्त आता फायनली आम्ही जो प्लेसवर आम्हाला यायचं होतं ते आम्ही पोचलेलो आहोत। तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला पण खूप मजा येणार आहे आणि भरपूर साऱ्या कमेंट करा। आणि तुम्हाला माहिती असेल की हे कोणतं प्लेस आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा। गरमागरम भजी भजी, कसलं वातावरण बघा मित्रांनो। हे बघा, टक्कू हाय का थांबलेत, वातावरण बघा कसलं भारी आहे का नाही, भारी एकच नंबर। वॉटरफॉल वॉटरफॉल वॉटरफॉल, वाव आई शपथ,
जाईल उगा. एक काम करू आपण अजून पुढे बघू गेली. तुम्ही साईडला उठा ना बाबा. हे पाणी काय थंड कसं थंड आहे पाणी कशी बघ. आता दिसतंय का बरं पाणी लय थंड आहे राव लय थंड आहे. वाव बोला नाही व्हायचं लय थंड पाणी. आजा मम्मी का पहले पाऊस 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 हळू 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 हे हळू हळू अमेझॉन पाऊस पाऊस चालू झाला पाऊस त्याच्यानंतर आम्ही निघालो तर बाहेर, कारण की पाऊस खूप चालू झालेला होता आणि छत्री पण नव्हती. आम्हाला दोघांना ओलं व्हायचं नव्हतं म्हणून आम्ही तिघंजण असं पळत पटपटपट जास्त पाणी चालू व्हायच्या पहिले हे म्हटले चल आपण मस्त इथं गरमागरम वडापाव खाऊ. आणि चारीकडे मस्त पाऊस पडत होता, हिरवागार डोंगर होता मित्रांनो, इतकं सुंदर वाटत होतं. आणि वडापाव तर एवढे भारी वडापाव होते ना, आम्ही 10 वडापाव खाल्ले आणि खूप एन्जॉय केला. वडापाव बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि हो मित्रांनो, लाईफ एन्जॉय करत राहा, आम्ही पण खूप एन्जॉय करतो. आणि दक्षने पण आज एवढा एन्जॉय केला आहे खूप दिवसानंतर. आम्ही त्याला मनसोक्त खेळू दिलं, खेळ बाळा तुला जेवढं खेळायचं आहे तेवढं खेळ. मस्त त्याचे आम्ही 2 जोडी कपडे आणलेले होते, त्याला इथं मी कपडे चेंज केलेले आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय.